बघा नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आम्ही मस्त गणपती विसर्जनासाठी असं काहीसा लूक केला छानसा त्याची मी तुम्हाला फोटो टाकून देईल व्हिडिओच्या लास्टला की आम्ही कसा लूक केला आहे, दोघींनी पण केला आहे। आणि हा विसर्जनाचा लूक नाही आहे, तर असंच आमचं मन केलं कशामध्ये मी तोड घालते तसंच आमचं मन केलं म्हणून आज आम्ही साडी घातली। आता आम्हाला थोडंसं विसर्जनाला जायचं आहे। मम्मी मोदक बनवती आहे, मस्त मस्त डीजे आला माझ्या अंगात बसून नाचा वाटतं आणि इतके सारे गणपती मिळवत आहे आमच्याकडे, बापरे। आता तुम्हाला पाठीमागे आवाज येतो, काल रात्रीपासून इतके सारे गणपती गेले आमच्या इथून। तर आता आमचा बी गणपती आज आम्ही बुडवायला जाणार आहे। तर आम्ही आमचे बाप्पा सायंकाळी त्यांना निरोप देत असतो, त्या अगोदर आम्ही मोदक बनवतोय, मम्मी तळतीये। आणि आत्ताच मला आयडिया आली आहे की एका मोदकामध्ये 1 रुपया टाकायचा आणि बघायचं ती कोणला येतं। ये इथं 2 रुपये, हे मम्मी हा 2 रुपये। अच्छा ठीक आहे, आता एका मोदक खाणारे मेंबर म्हणून तुला जास्त सहकार्य करायला आमच्या इमानदार पाण्याला आज आम्ही 2 मोदक देणार आहे। ना आली मोदक कधी नाही तुला मोदू त्याच्यामध्ये मी 1 रुपयाचा कॉईन नाही म्हणून 2 रुपयाचा कॉईन टाकणार। या मोदकाला बाहेरून थोडंसं खोबरं लावून ठेवते म्हणजे तुम्हालाच चिटिंग नाही करायची बाई, मस्त प्लॅन आहे। लग टेस्ट करू आपला लग। आणि जर हा मोदक आपण गणपती बाप्पाच्या हातात दिलं तर गणपती बाप्पा लकी असं तू पद्धतीने वाटल्यावर लोकांना जाऊ दे ना। एखादं बाबा समजा एखादं आपण लोकांना देतो, एखाद्या बाबांनी जोरात चावलं त्याच्या दारामध्ये गेला काढून घे याला वरून हे दे चिवळ दे टाकायच्या आधी चिवळ वाव, माझ्या मोदकाला किती छान कळे आले बघा। ही आम्ही काढलेली रांगोळी आम्ही केले मस्त असे नैवेद्य बाप्पासाठी। इथं ताट तयार आहे आणि इथं बाप्पा आमचे, आणि आता इथं शेवटची आरती होते बाप्पासाठीची। माहिती आता ते खूप रिकाम वाटणार, चांगलं नाही वाटणार इतकं छान। गणपती बाप्पा सिंग अजून दादू काय राहते सांग पटकन, काय होतं ते दिल्ली हो या आग्रा। गणपती बाप्पा कोण काय बस हवा निकल गई। काय खरं आहे तुझं? कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पे। गणपतीचा जय जयकार, लाडू चंद्रावर, गणपती बाप्पा उंदरावर, 1 रुपयाचं चिंग, गणपती बाप्पा सिंग, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, अर्धा लाडू फुटला, गणपती बाप्पा उठला। आता बाप्पाला मी सगळं घर दाखवतोय, उडून जाईल, इग्नोर करा आमच्या घरातला बसारा आम्हीच केलाय। आता इथं सुनो सुनो वाटणार आहे। इथं अन्न पुरवठा यंत्रणा आहे सगळी। मोदक बनवून दिले आम्ही तुम्हाला इथून, जेवण दिलं। ही आमची बैठक रूम, ही आमची हॉल, आमचा हॉल आमचा। बाप्पा लक्षात ठेवा पुढच्या वर्षी लवकर या। आता आम्ही घेऊन चाललोय बाप्पाला, माझ्याकडे कळल्याशिवाय बाप्पा पुढे बाप्पाला घेऊन बसल्याशिवाय पप्पा घेऊन बसले आम्ही Ay,
स्ट्रगल चाललंय इथे एक अगरबत्ती पेटली तर पेटू दे. तुम्ही दोघे त्या पिशवीत जा बरं एकदा. करता वार्ता विघ्नाची तुरी प्रेम कृपा जयांची सर्वांगी सुंदर शेंद्राची घंटी जागे काम रामचंद्र. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. गणपती बाप्पा मोरया. झोपून का करत ते फटान ते काढायचं राहिलं का. गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. हळूहळू जाय. माझं काम मला करू द्या. पकडा. इकडे तोंड कर. अरे बास पुढून तेवढा बास. पद्दू इच्छा पुढे येऊन येते. इकडे इकडे पाहून निरोप घेतो आता त्यासावी आभाण्यासावी. चुकली आमची काही देवा क्षमा असावी. आम्ही पण आलो होतो. किती छान येते वगैरे ॲटमॉस्फिअर मस्त आहे. मागच्या वेळेस आमची गणपती बुडवायला यायची खूप इच्छा होती पण आमच्या मस्त मोदकचा आस्वाद घेतला होता. मागच्या वर्षी आम्हाला सगळं यायचं होतं. आमच्या वाढदिवस मागे पण येऊ शकतो. इच्छा भरपूर होती पण या वर्षी आम्ही सगळी कोणीच लकी नाही का त्याला रुपयाचा मोदक निघाला. सगळं एकदम असं व्यवस्थित. आणि ह्या बाहेर सगळ्या आमच्या दीदीच्या मैत्रिणी भेटल्या आम्हाला. ही मी माझ्या मैत्रिणी गाईन म्हशी. हे बघा दीदीच्या मैत्रिणी सुद्धा. हाय हॅलो हॅलो हॅलो. खूप दिवसानंतर भेट झाली आपली. हॅलो. मी काळा म्हशी ओढ्याने मी म्हशी सगळ्यात सुंदर दिसायला. पप्पाने दिलं सॉफ्ट केलं. ती मैत्रिणी म्हणतात तुम्ही नका म्हशी म्हणजे माझ्या बहिणी असं आहे का. डायरेक्ट सॉफ्ट रोस्ट. तुला निघाला रुपया. हा मग कोणाला निघाला. तिथून मोदक वाटले त्यांच्या वेगळी निघाला. जनामधील शेवटची मी शेवटचा गणपतीचा निरोप समारंभ दाखवते. म्हणजे बाप्पाची मिरवणूक दाखवते तुम्हाला. आणि आम्ही जिथे मी राहते ना त्या एरियामध्ये भरपूर सारे गणपती बसलेले आणि इतके भारी भारी DJ मस्त जाते रस्त्याने. लय भारी वाटते मला तर. आता तुम्ही बघू शकता पाठीमागे आवाज येतच असेल तुम्हाला की डीजेचा आवाज येतोय. आणि असा डीजेचा आवाज आला तर मला इतकं डान्स करायचं मन करतं. तर आता आपण बाप्पाची मिरवणूक बघू.